युहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 2 मराठी. युहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 2. युहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 2. इफिस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. इफिस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धरतो, जो सोन्याच्या 7 समयांमधून चालतो, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहे. तुला दुष्ट लोक सहन होत नाही. जे प्रेषित नसता आपण प्रेषित आहो असे म्हणतात, त्यांची तू परीक्षा घेतली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नामामुळे तू दुःख सोशिले आहे आणि तू थकला नाहीस, हेही मला ठाऊक आहे. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. याविषयी मला तुला दोष देणे आहे. तू कोठून पडला आहेस याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. नाहीतर मी तुझकडे येईन आणि तू पश्चाताप न केला तर तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढीन. तरी पण तुझ्या विशेष हे आहे की निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष तू करतोस. त्यांचा द्वेष मीही करतो. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला परमेश्वराच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खावयास देईन. स्मुर्ना येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. स्मुर्ना येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. स्मुर्ना येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पहिला व शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो, तुझे संकट व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, तरी तू धनवान आहेस. आणि जे यहुदी नसून स्वतःला यहुदी म्हणवितात व केवळ सैतानाची धर्मसभा आहेत, अशा लोकांचे निंदायुक्त भाषणही मला ठाऊक आहे. तुला सहन करावयाची जी संकटे आहेत त्यांचे भय धरू नको. पहा, तुम्ही मोहात पडावे म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुम्ही 10 दिवस संकटात असाल. तुला मरावे लागले तरी विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनी मुगट देईन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. परगम येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. परगम येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. परगम येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्या जवळ तीक्ष्ण दुधारी तरवार आहे, तो असे म्हणतो, तू कोठे राहतोस हे मला ठाऊक आहे. सैतानाचे आसन असे तेथे राहतोस. तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस आणि माझा साक्षी, माझा विश्वासू अंतिपा तुझ्यापुढे, म्हणजे सैतान राहतो तेथे, जीवे मारला गेला. त्याच्या दिवसातही तू मजवरील विश्वास नाकारला नाही. तथापि मला तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे आहे. त्या ह्या की तेथे तुझ्याजवळ बलामाचे शिक्षण खरे मानून राहणारे लोक आहेत. त्याने बालकाला इस्रायलाच्या संतानापुढे मूर्तीला अर्पिलेले खाणे व जारकर्म करणे हे अडखळण ठेवण्यास शिकवले. त्याप्रमाणे तुझ्याजवळ निकलाइतांचे तशाच प्रकारचे शिक्षण खरे मानून राहणारेही लोक आहेत. यास्त पश्चाताप कर, नाहीतर मी तुझकडे लवकरच येऊन आपल्या तोंडातल्या तरवारीने त्याचबरोबर लढेन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला गुप्त ठेवलेल्या मान्यातून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन. त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले आहे. तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणाला ठाऊक नाही. थुवतीरा येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. थुवतीरा येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. थुवतीरा येथील मंडळीच्या दूतास लिही, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय सोन पितळेसारखे आहेत, असा परमेश्वराचा पुत्र म्हणतो,
तुझी कृत्ये, प्रीती, विश्वास, सेवा व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत, आणि तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत, हेही मला ठाऊक आहे. तरी मला तुला दोष देणे आहे, तो असा की जी इजबेल नामे स्त्री आपल्याला संदेष्टी म्हणविते आणि जार कर्म करण्यास व मूर्तीला अर्पिलेले खाण्यास माझ्या दासास शिकवून भुलविते, तिला तू तसे करू देतोस. तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जार कर्माविषयी पश्चाताप करण्याची तिला इच्छा नाही. पहा, मी तिला अंथरुणात खिळलेली अशी करीन, आणि तिचबरोबर जार कर्म करणाऱ्या लोकास तिच्या कृत्यांविषयी त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाडीन. मी तिच्या मुलाबाळास मरीने जीवे मारीन, म्हणजे सर्व मंडळांना कळून येईल की मने व अंतकरणे यांची पारख करणारा मी आहे, आणि तुम्हा प्रत्येकाला तुमच्या कृत्याप्रमाणे देईन. थुअतिरा येथील बाकीचे जे तुम्ही त्या शिक्षणाप्रमाणे चालणारे नाही, ज्यास सैतानाच्या खोल म्हणविलेल्या गोष्टी माहीत नाहीत, त्या तुम्हास मी सांगतो की मी तुम्हावर दुसरा भार घालणार नाही. इतकेच करावे की जे तुमचे आहे ते मी येईपर्यंत दृढ धरून राहा. जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करीत राहतो, त्यास जसा मलाही पित्यापासून मिळाला तसा अधिकार मी राष्ट्रांवर देईन, आणि जसा मातीच्या भांड्याचा चुराडा करतात तसा तो लोहदंडाने त्याचवर अधिकार करील. मी त्याला प्रभात तारा देईन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको.